नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा. आता आपण नागपूर शहरातील तात्या टोपे या सभागृह इथे आहोत. आम्ही सर्व भारतीय बंधुता एकता जोपासणारे, जणू तू हात दे मी प्रतिसाद देईन, तू मदत माग मी धावत येईन, अशा शब्दांमध्ये बोलणारे आम्ही सर्व भारतीय. आणि याचंच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ग्रामीण सेवा प्रतिष्ठान आहे. चांगल्या कार्याला समाजसेवेची साथ या संकल्पनेतून ग्रामीण सेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपल्या महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्था ज्या गोरगरिबांसाठी कार्य करतात, दीन दुबळ्यांसाठी कार्य करतात, नवतरुणांसाठी कार्य करतात आणि ते सुद्धा निशुल्क समाजसेवा करतात, अशा विविध संस्थांचं एकत्रीकरण म्हणजेच हे प्रदर्शनच नव्हे तर हे एक समाज कार्य आहे. आणि हे आपल्या नागपूरकरांसाठी एक अत्यंत उपयोगी संधी आहे, कारण नवतरुणांना देखील या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. आणि हे 2 दिवसीय प्रदर्शन ग्रामीण सेवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत तात्या टोपे सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे. ग्रामीण सेवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत अभ्युदय ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्था त्यांचे कार्य एकाच ठिकाणी पाहण्याची संधी आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. त्यांचं सेवा कार्य काय आहे, ते कोणकोणतं कार्य करतात आणि ते सुद्धा निशुल्क करतात, ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. ग्रामीण प्रतिष्ठानच्या अभ्युदय प्रदर्शनामध्ये 35 स्वयंसेवी संस्था सहभागी झालेल्या आहेत. या संस्था जे काम करून राहिले यांना शासनाच्या योजना माहीत व्हाव्या याची व्यवस्था या अभियानामध्ये आपण केलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात किंवा शहरातल्या सेवा वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या संस्था आलेल्या असल्यामुळे समाज कल्याण विभागाच्या मधून अतिशय अनुभवी असलेले आणि नागपूरच्या समाज कल्याण विभागामध्ये महत्त्वाच्या पद म्हणजे 6 जिल्ह्यांचं प्रमुख पद, उपविभागीय आयुक्त या पदावर निवृत्त झालेले माधवराव झोड यांनी आत्ता या प्रदर्शनामध्ये 10 संस्थांशी वैयक्तिक संवाद साधला. या संवादामध्ये कोणी वुमेन्स डेव्हलपमेंटवर, कोणी कृषी विकासावर, कोणी भूमिहीन मजदूरांवर वेगवेगळे प्रश्न यांना विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची संयुक्तिक उत्तरं ही माधवरावांनी दिलेली आहे. याच्यानंतर वेगवेगळे प्रकल्प बनवून संस्था वेगवेगळ्या संस्थांमार्फत समाज कल्याण विभागामध्ये सादर करण्याचा एक उपक्रम राहणार आहे. अशा काही संस्थांनी स्वतःकरता प्रकल्प बनवण्याची निवड केलेली आहे आणि माधवरावांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रकल्प बनवतील आणि पुढच्या काळामध्ये शासनाच्या व्यवस्थांमध्ये ते देतील अशी ग्रामीणची अपेक्षा आहे. या सगळ्या अभियानातला त्यांचा जो 9-10 संस्थांसोबत झालेला जो संवाद आहे त्या संवादाच्या अनुभवाबद्दल माधवराव स्वतः आपल्याशी हितगुज करतील. नमस्कार. आज या ठिकाणी ग्रामीणतर्फे अभ्युदय प्रदर्शनाचं आयोजन केलं. वास्तविक पाहता अभ्युदय प्रदर्शन म्हणण्यापेक्षा सेवा कार्य हेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये NGO मार्फत सुरू होत असल्याचं दिसून आलं. परंतु हे सेवा कार्य होत असताना NGOच्या काय अडचणी आहेत या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध ज्या योजना आहेत या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवाव्या या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक ती माहिती समाज कल्याण विभागा संबंधात देण्यात आली. या प्रदर्शनीमध्ये
35 NGOनी भाग घेतलेला आहे. त्यापैकी आज 10 NGOंना त्यांच्या कामाबद्दल आणि इतर अडचणीबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून प्रकल्पसुद्धा तयार करण्यात येईल आणि हा प्रकल्प शासनाकडे पाठवून मंजुरीसाठी नमस्कार, मी शर्मिष्ठा गांधी, आरोह संस्थेची फाउंडर ट्रस्टी. आरोह संस्था ही आमची महिला सक्षमीकरणाचं काम करते. त्याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळावा या दृष्टीने प्रयत्न करतो आम्ही. याच्याशिवाय आमचा एक बाळंतीविडा म्हणून प्रकल्प आहे, जो आदिवासी महिला आणि त्यांच्या बाळांना आम्ही कपडे देत असतो. आणि तो एक प्रकल्प. याच्याशिवाय पर्यावरणामध्ये सुद्धा आमची संस्था काम करते. त्यात शालेय मुलांना पर्यावरणाबद्दलचं प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक असा त्याचं स्वरूप आहे. आणि एक मोठा प्रकल्प आम्ही जंगल निर्मितीचा केलेला आहे. शहरातील जंगल म्हणजे अर्बन फॉरेस्ट असं आम्ही IIIT कॉलेजमध्ये तयार केलेलं आहे. आणि ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या प्रदर्शनात भाग घेतलेला आहे. सकाळपासून आम्ही पाहत आहोत की खूप लोक येऊन कामाबद्दल विचारत आहेत. कंपन्यांचे लोक आले, MSWचे विद्यार्थी आले, बाकीच्या संस्थांच्या लोकांबरोबरही देवाणघेवाण होते विचाराची. तर हा अतिशय सुंदर उपक्रम ग्रामायण यांनी ग्रामायण हे राबवत आहे. तर त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद. नमस्कार. ग्रामायण प्रदर्शनामध्ये अभ्युदय या नावाने जसे प्रदर्शन होत आहे, तसं प्रदर्शनात आलेल्या सेवा संस्था आणि अन्य सेवा संस्था यांना व्यवस्थापन आणि संस्था बांधणी या बाबतीतल्या प्रश्नांचं उत्तरं देण्यासाठी आणि त्यांना एक चांगली मजबूत बांधणी करण्यासाठी ठाण्याचे आपले या विषयाचे प्रमुख श्री अनिरुद्ध केळकर इथे मुद्दामून आलेले आहेत. ते या अभ्युदय प्रकल्पाचे संचालक आहे. आपण त्यांच्याशी बोलले तर ते याच्याशी जास्त माहिती देतील. ग्रामायणनी NGOजना सक्षम करण्यासाठी काही ठोस पावलं जेव्हा उचलली, तेव्हा आम्ही काही गोष्टींचा सर्वे केला, NGOचा सर्वे केला आणि त्याच्यात NGOला सर्वांगीण सक्षमीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही काही सर्व्हिसेस त्यांच्याकरता तयार केल्या. त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्यांच्याशी सोबत चर्चा करून त्याच्यावर उपाय त्यांना सांगणे, हा विचार समोर ठेवून त्यांच्यावर काम करायला लागलो आहोत. आणि त्याच्यातूनच हे अभ्युदय एक्झिबिशन ज्याला म्हणता येईल, ज्याला आपण प्रदर्शन जरी म्हटलं नावाने, तरी ते समाजकार्याचं दर्शन आहे हे लक्षात ठेवून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. तेव्हा NGOजना सक्षमीकरण करणं, नवीन जे आता आयाम येत आहेत, नवीन जे कायदे येणार आहेत, त्याच्याकरता तुमची तयारी आहे का, त्याच्या तयारी तुम्ही कुठे मागे पडता आहात का, या सगळ्याची दिशा आम्ही त्यांना देणार आहोत. त्यानुसार आधीचा आमचा होमवर्क झालेला आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करताना आम्हाला अत्यंत उत्साह आलेला आहे. त्यामुळे नवीन जे सोशल एक्सचेंज येणार आहे, नवीन CSR पॉलिसी आहेत, नवीन इन्कम टॅक्सचे रूल्स येणार आहेत, त्या दृष्टीने त्यांचा बांधणी करून घेणं हा उद्देश समोर ठेवून त्यांच्यासोबत काम करायचं ठरवलं आहे. त्यानुसार आजच्या या 2 दिवसात काही NGOजना काही NGOजने आमच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावर काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे. धन्यवाद. डॉक्टर विजय लक्ष्मणराव घुगे, अध्यक्ष निसर्ग विज्ञान मंडळ. निसर्ग विज्ञान मंडळ हे प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या जंगलबहुल 45 गावांमध्ये उमरेड तालुक्यामध्ये जल, जमीन, जंगल आणि जानवर यांच्या संदर्भात काम करते. त्यातनं जनजीवन कसं सुसह्य होऊ शकेल हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये आपण देशी गाईचं संवर्धन, त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपण इथे केलेले आहेत. जे देशी गाईचं गोमूत्र आणि शेणापासून रोजगार मिळेल, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि जंगल संवर्धनातनं जलसंवर्धन हा आमचा प्रामुख्याने विषय आहे. गेली 33 वर्ष
आम्ही काम करतो. 1991ला संस्था सुरू झाली आहे आणि आता जवळपास 35,000 लोकांपर्यंत आणि 3,000 कुटुंबापर्यंतचा रीच आहे आणि त्यातनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना शाश्वत रोजगार ग्रामीण भागामध्ये कसा मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 10 गावांमध्ये आम्ही आता प्रामुख्याने नैसर्गिक शेती आणि किंवा अल्टरनेटिव्ह फार्मिंग पर्यायी शेती याच्यावरती काम करतो. कारण आमचे सगळे शेतकरी हे जंगलाच्या काठावर आहे. तिथे मानव वन्यजीव संघर्ष आहे. वाघ येतो किंवा हरिण कुठल्या प्रकारचं पिकं खातो, रानडुक्कर येतो. यातनं मार्ग काढायला शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ह्याचा आम्ही एक प्रयत्न करतो. सोबतच आमचा दुसरा प्रयत्न असेल की गावातल्या लोकांना गावात रोजगार कसा उपलब्ध होईल, त्याला शहरापर्यंत जायची गरज नको, मायग्रेशन कसं थांबेल आणि मायग्रेशन थांबत असताना ते शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम झालं पाहिजे. म्हणून देशी गाईचं संवर्धन, त्यातनं जैविक शेती, जंगलाचं प्रत्यक्ष संरक्षण आणि त्याच्या आधारावरती त्यांची उपजीविका असं काम आम्ही करतो. दीनदयाल शोध संस्थान हे बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई या परिसरामध्ये काम करतं. प्रामुख्यानं कृषी आणि कृषीशी निगडीत, त्याचबरोबर महिला बचत गट, ऊसतोड महिला मजूर यांच्या बाबतीमध्ये हे काम प्रामुख्याने चाललं जातं. प्रक्रिया उद्योग असतील, त्यामधून निर्माण केलेले काही प्रोडक्ट्स असतील, त्याची विक्री असेल, या अनुषंगानं या ठिकाणी काम होतं. आणि एकूणच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल, मग ते वेगवेगळे जे आपले मुद्दे आहेत, जमीन, माती, पाणी याचं संवर्धन कसं करता येईल, हेही विषय या आपल्या कामाचा एक भाग आहे. या 2 दिवसीय जे कार्यशाळा या ठिकाणी झाली आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामायणच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यामध्ये जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, या प्रकल्पांमधून जी काही आपल्याला अडचणी आहेत, या अडचणी सोडवण्यासाठी काय मुद्दे करता येऊ शकतील, अशा प्रकारचं थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी काढण्यात येत आहे. आणि एक निश्चितपणे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आपल्या माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की याचा लाभ हा सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद. नागपूर शहरामध्ये जे भिक्षुकरी मंदिर, मस्जिद या इतर गरजा ठिकाणी भिक्षा मागतात, अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणून समुपदेशन करतो आणि त्यांना आमच्या आस्था निवारगृह येथे आणतो. आस्था निवारगृह येथे 150 लोकांची कॅपॅसिटी आहे. तिथं आणल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग केल्या जाते. सकाळी त्यांचा योगा होते, चाय, नाश्ता, त्यानंतर त्यांना मनोरंजनाकरता TV आहे, वृत्तपत्र आहे, त्यानंतर वाचनालय आहे. हे सर्व झाल्यानंतर त्यांचं 11 ते 12च्या नंतर त्यांचा जेवणाचा टाईम आहे. हे झाल्यानंतर त्यांना आम्ही जे आपण बघू शकतात हे त्यांना काउन्सिलिंग दिलेली आहे. त्यांना म्हणजे स्वावलंबी करण्याकरिता आम्ही त्यांना विविध प्रशिक्षण देतो, जेणेकरून ते भिक्षा मागून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे काम आम्ही त्यांच्यासाठी करत आहे. मुख्य प्रबोधिनी संस्था 2002 पासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. नमस्कार. दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे, जळगाव आणि पुण्यात काम करते. आमचं संस्थेचं उद्दिष्ट आहे 18 वर्ष वयोगटावरील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, गरीब होतकरू विद्यार्थी जे आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देऊन मुख्य जॉब्सच्या प्रवाहात आणणं. जळगाव आणि पुण्यात आपलं काम सुरू आहे. जळगावात 320 विद्यार्थ्यांचं निवासी प्रशिक्षण केंद्र आपण सुरू केलेलं आहे लोकसहभागातनं, आणि पुण्यात 100 विद्यार्थ्यांसाठी आपलं प्रशिक्षण केंद्र आहे. आपला हा रोल मॉडेल प्रोजेक्ट आहे. दिव्यांगांसाठी कशा प्रकारचा कॅम्पस असायला हवा हा आपण डेव्हलप केलेला आहे. भारतातला पहिला रोल मॉडेल प्रोजेक्ट की सर्व प्रकारचे दिव्यांग, ट्रान्सजेंडर, अनाथ आणि गरीब होतकरू विद्यार्थी एकत्र राहतात, शिकतात आणि पुढे जातात. ग्रामायणमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं वेगवेगळ्या 40 संस्थांच्या ह्याच्यात. तर त्यामुळे आमचं काम जे आहे नागपुरातल्या पोटेन्शियल देणगीदार आणि CSR यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आलं. त्याबद्दल आम्ही नक्कीच ग्रामायणचे आभारी आहोत. आणि आत्ता 2009 पासून आमची संस्था काम करते जळगाव आणि पुण्यात. आणि मागच्या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नॅशनल अवॉर्ड जो सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार म्हणून दिला जातो हा प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या हस्ते 2023 डिसेंबर आम्हाला मिळालेला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 400पेक्षा अधिक विद्यार्थी आमच्या संस्थेचे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉब्समध्ये प्लेस झाले आहेत आणि जवळजवळ 500हून अधिक विद्यार्थी प्रायव्हेट जॉब्समध्ये प्लेस झालेले आहेत. नागपूरकरांकडून आम्हाला उदंड प्रतिष्ठात या ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने जो अभ्युदय सेवा कार्याचा महामेळावा आयोजित केला आहे त्यात मिळतो आहे. त्याबद्दल नागपूरकरांचे आम्ही नक्कीच आभार मानतो आणि धन्यवाद. 5 महत्त्वाचे उत्सव जे असतात
ते म्हणजे विवेकानंद जयंती म्हणजे युवा दिन चालतो. साधना दिन म्हणजे एकनाथजी रानड्यांचा जन्मदिवस असतो. दीपपूजा असते आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो. असे महत्त्वाचे उत्सव आमच्या ठिकाणी आमच्या इथे चालतात. आणि आमचं प्रकाशन विभाग आहे 3 लँग्वेजेसमध्ये, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. मराठी विभाग पुण्याला आहे आमचा, हिंदी विभाग जयपूरला होतं प्रकाशन आणि इंग्लिश चेन्नईला होतं. आणि जीवनव्रतींची दरवर्षी 30-40 मुलांची एक फळी तयार होते. तिथे जीवनव्रती म्हणजे पूर्ण लाईफ आपलं केंद्राला ज्यांनी अर्पण केलं आहे असे युवा वर्ग तयार होतात. आशादीप अपंग महिला बालविकास संस्था ही 1993मध्ये स्थापन झालेली उषाताई संत यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटणारी ही संस्था आहे. तर सर्व प्रकारच्या महिला, बाल आणि दिव्यांग यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना ज्या प्रकारची मदत लागते ती आम्ही घेतो. दिव्यांग प्रेरणा केंद्र म्हणून आमचं एक केंद्र आहे. त्यात आम्ही विद्यार्थ्यांना ज्या प्रकारची मदत लागेल ती करतो. अंध विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ लायब्ररी आहे केलेली आम्ही आणि त्यांना ऑडिओ टेप्स करून तयार करून देतो, त्यांच्या अभ्यासाची पुस्तकं आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करतो. आमच्या संस्थेचं नाव स्वच्छ बौद्ध संस्था आस्था प्रकल्प आहे अमरावतीमध्ये. ज्या महिला आहे, विधवा स्त्रिया, एकल महिला, ज्या गरजू आहे त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. शेल्टर होम आहे, ज्यांना विशेष करून म्हणजे आधाराची गरज असते त्या स्त्रिया आपल्या इथे राहतात. आणि इथे येणाऱ्या अनेक ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये काही ना काही प्रशिक्षण देणाऱ्या किंवा काही ना काही उत्पादन तयार करणाऱ्या अशा संस्था पण इथे आलेल्या आहेत. या संस्थांना अजून कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाऊ शकतात, कोणत्या कला शिकवल्या जाऊ शकतात, कोणते आर्ट शिकवल्या जाऊ शकतात याच्याबद्दल ग्रामायणचा कलामंच जो आहे त्याच्या वतीने महादेवराव साटोणे सर हे स्वतः कला शिक्षक राहिलेले आहे. बांबूचं उत्तम प्रशिक्षण हे देतात. 50च्या वर विदर्भामध्ये बांबू कलाकृतीच्या कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहे. असे महादेवराव साटोणे सर हे आपल्याला त्यांचा आजचा जो अनुभव आहे, जे संस्थांशी त्यांचं जे काउन्सिलिंग सत्र झालेलं आहे त्याच्याबद्दलचा अनुभव ते तुम्हाला सांगतील. नमस्कार. आदरणीय संजयजी सराफ यांनी मला 15 दिवसाच्या पूर्वी एक फोन केला होता की सर म्हणे असं आहेत आणि NGOचं आपल्या NGOचं काम आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला करता येईल. आज त्यांनी मला स्टॉल लावायला सांगितलं होतं, पण काही माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं मला स्टॉल लावता आलं नाही. पण मी इथे आलो तेव्हा त्यांनी एक 9 NGOंना माझ्याकडे पाठवलं की तुमचं काम त्यांना स्किलच्या संबंधाने तुमचं काम त्यांना सांगा आणि काय त्यांच्यात व्हॅल्यू ॲडिशन करता येईल ते बोला आणि त्यातून अर्थोत्पादन कसं करता येईल ते पण सांगा. तर मी बरेच NGO आले, म्हणजे 9 NGO इथे आलेत. त्यांना माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सर्वांनी होकार दिला आणि त्या 9ही NGOमध्ये त्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि तिथे मी नक्की जाणार. फक्त आता त्यांचं शेड्यूल ठरवायचं आहे की कोणत्या NGOकडे कधी जायचं. हा एक भाग झाला. मी बऱ्याच NGOंना कचऱ्याच्या संबंधाने बोललो आहे की तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे, जे बाजारात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळते आहेत, त्या कचऱ्यापासून काही करता येईल का समाजासाठी आणि जो व्यक्ती करणार आहे त्यासाठी. तर कचऱ्यामुळे एक पोल्युशन होत आहे, एअर पोल्युशन होते आहे, वॉटर पोल्युशन पण होते आहे. ते आपल्याला टाळता येईल आणि अर्थोत्पादन करता येईल. हा मी एक त्यांना महत्त्वाचा संदेश दिला. उदाहरण जर घ्यायचं झालं, लग्नपत्रिका आहे, ते लग्न कार्य आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याला फेकून देतो आहे, जाळतो किंवा बाहेर फेकतो आहे, रद्दीमध्ये देतो आहे, पोल्युशन होत आहे. तर ती आपल्याला फुकट मिळालेली लग्नपत्रिका 20 रुपये कसे मिळवून देतील हे मी त्यांना सजेस्ट केलं. त्याच्यामुळे सर्वांनी होकार दिला आहे. लग्नपत्रिकांपासून खूप छान इन्व्हॉल्व तयार होते आहे, गिफ्ट इन्व्हॉल्व आणि शुभेच्छा कार्ड देखील तयार होते आहे. जर नारळाचं देखील आहे, आपण नारळ खातो, आवश्यक भाग त्याचा उपयोग करतो आहे आणि अनावश्यक भाग तिथेच मंदिरामध्ये फेकून देतो आहे. त्यामुळे देखील पोल्युशन होते आहे. तर ते पोल्युशन टाळता येईल
आणि आपण असं जरी नारळ घेतलं, एक 25 रुपयाचं नारळ घेतलं तर आपल्याला त्या नारळापासनं 50 रुपये मिळवता येईल, नक्की मिळवता येईल खात्रीने, हे देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि असल्या प्रकारचा सर्व प्रकारचा कचरा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला उपयोगात आणता येईल, पोल्युशन टाळता येईल आणि अर्थोत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, याचा मी संदेश त्यांना दिला आणि त्यांनी तो मान्य केला. बांबूच्या देखील बऱ्याच कार्यशाळा घेतलेल्या आहेत. संजयजी आलेत आणि त्यांनी प्रत्यक्ष बघितलं तेव्हा त्यांनी आमच्या NGOला देखील गिफ्ट दिलीत की सर तुम्ही चांगलं काम करतात आणि निःशुल्क सर्व प्रशिक्षण दिले आहेत, ते निःशुल्क दिलेले आहेत. तर त्यामुळं ते फार प्रभावी ठरलेत आणि बऱ्याच महिलांना रोजगार मिळाला, त्या आपल्या पायावरती उभ्या झालेल्या आहेत. बस एवढाच संदेश देतो. मी हेमंत चंदवासकर, प्रकल्प अधिकारी, स्नेही विकास संस्था भंडारा. जसं आता साठवणे सरांनी तुम्हाला सांगितलं की बेस्ट आउट ऑफ वेस्ट हा प्रकल्प ते हाताळतात आहे, बांबू प्रकल्प ते हाताळतात आहे. तसंच मी बकरी की पाठशाला या नावाने एक नवीन प्रकल्प हाताळतो आहे, ज्याच्यामध्ये ते ज्ञ पूर्ण बकरीचं आपण त्याच्यामध्ये यांना शिकवतो आहे, शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण देतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे शिकवलेलं आहे त्याच्या प्रमाणपत्र हेच आपण त्यांच्याकडनं गहाण ठेवून त्याच्यावर लोन देतो आहे. लोनमध्ये त्यांना एकही पैसा न देता त्यांना जे आवश्यक वस्तू आहे, म्हणजे बकरी पालनाकरता त्यांना आवश्यक असं खाद्य, पशुखाद्य, त्याच्यानंतर त्यांना बकरीकरता आवश्यक असे औषधं, त्याच्यानंतर त्याचा विमा, हे सगळं आपण काढून देतो आहे. आणि 6 महिन्यानंतर बकरी 1 किंवा 2 पिल्लू देते आहे, ते मोठं झाल्यानंतर आम्हीच विकत घेतो आहे, ज्याला म्हणायचं आपण बायबॅक ऑफर. तर याच्यामुळे आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही जसं बकरी की पाठशाला नावाचं हे करतो आहे, तसंच बांबूचंही तसंच करतो आहे. लागवडही आहे, त्याच्यानंतर संवर्धन आहे आणि जे मोठे झालेले बांबू आहे ते आपल्या शेतातले बांबू त्याच्यावर हँडीक्राफ्टचं शिकून आणि त्याला विकू शकतात. ते विकायला त्यांना बाहेर जायचं नाही आहे, ते आम्हीच विकत घेणार आहे. तर म्हणजे आमच्या संस्थेतर्फे जे काही प्रशिक्षण होईल आहे त्याच्यामध्ये जे आम्ही शिकवू तेच आम्ही त्यांची गुणवत्ता पाहून विकत घेतो आहे, हे विशेष आहे. आणि हा जो NGO आहे हे एक नामांकित डॉक्टरांचा आहे आणि त्या डॉक्टरांनी हा NGO या समाजाने मला वर आणलेला आहे, तर या समाजाचा ऋण माझा आहे. म्हणून 25,000 बेनिफिशरीजना किंवा लोकांना मी रोजगार देईन, त्याच्यामध्ये 80% तरी महिला असतील, हा त्यांचा कायास आहे, प्रयत्न आहे, त्याच्याकरता ते प्रयत्नशील आहे. आणि त्यांच्या या प्रयत्नाला पूर्ण करण्याकरता आम्ही भंडारा जिल्हा आणि महाराष्ट्र हे लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी या अनुषंगाने इतकंच बोलीन आणि आयोजकांना आणि ग्रामीणच्या पूर्ण जे चमू आहेत त्यांना धन्यवाद देतो की आम्हाला तुमच्याशी संपर्क करण्याकरता संधी दिली. धन्यवाद. नमस्कार, मी पुनाजित कुडमेते, किसान बहुउद्देशीय संस्था बिरसाईपेठ, तालुका झरी-जामणी, जिल्हा यवतमाळ. ही संस्था यवतमाळ जिल्ह्यातील जी सगळ्यात मोठी समस्या आहे शेतकरी आत्महत्या, आणि ज्या भागात ही संस्था राहते त्या भागातली सगळ्यात मोठी समस्या आहे कुमारी माता. शेतकरी आत्महत्या आणि कुमारी माता या 2 विषयावर काम करते आहे. त्या महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून ही संस्था मदत करते आहे. त्या महिलांना सर्वप्रथम एक भावनिक आधार द्यावा म्हणून संस्थेच्या वतीने हा जो भाऊबीजचा कार्यक्रम आहे आणि रक्षाबंधन कार्यक्रम आहे, हा दोन्ही कार्यक्रम संस्था राबवते आहे. भाऊबीजचा कार्यक्रम सामूहिकरित्या एका ठिकाणी सर्व महिलांना बोलवून तो कार्यक्रम करतो आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम प्रत्येक त्याच्या घरी जाऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण करतो. नमस्कार, मी शुभम पसारकर. आज ग्रामीण प्रतिष्ठान यांचं खरंच मी मनापासून स्वागत करतो आहे की आज महाराष्ट्रामधून जवळपास 30 ते 40 संस्था नागपूर या ठिकाणी आज टोपे सभागृह येथे प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता.
याच्यामध्ये भरपूरशा विविध उपक्रमामध्ये काम करणाऱ्या भरपूरशा संस्था इथे आलेल्या आहे. आज दिव्यवंदना आधार फाउंडेशनचं पण हे खूप मोठं एक सौभाग्य आहे की या 40 संस्थांमध्ये आज आम्हाला इथे स्टॉल लावण्याची ग्रामायण संस्थेने आम्हाला इथे संधी दिली. यांचं खरंच मी मनापासून स्वागत करतो. हे आमचं सौभाग्य आहे. आमची संस्था आहे दिव्यवंदना आधार फाउंडेशन. चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील ही संस्था असून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, मनोरुग्ण या लोकांकरिता आम्ही एकमेव फाउंडेशन आहे. आम्ही कार्य करतोय. भिशी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे दिव्यवंदना आधार फाउंडेशनकडे 100 मनोरुग्णांची राहण्याची व्यवस्था आहे. कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसतानाही आज इतकं मोठं दिव्यवंदना आधार फाउंडेशन कार्य करत आहे. व आज खरंच मी मनापासून रामायण फाउंडेशनला खरंच मनापासून मी शुभेच्छा देतो की आज आम्हाला इथे बोलवलेलं आहे. इथे भरपूरशा संस्थेची आमचा संवाद झालेला आहे व भविष्यामध्ये इथे आम्ही लावलेल्या स्टॉलचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. चांगल्या कार्याला समाजाची साथ या संकल्पनेतून ग्रामीण सेवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत अभ्युदय हे एक सेवाभावी दर्शन आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलंच महाराष्ट्रातील विविध सेवाभावी संस्था ज्या निशुल्क सेवा करतात आणि त्यांच्याशी संवाद साधला. आपण सुद्धा नक्की या आणि या प्रदर्शनीला नक्की भेट द्या. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर.